बघा 50 किलोग्रॅम वस्तुमान असलेला एक मुलगा एक जिना 10 सेकंदात चढून वर जातो. जिन्याला 10 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरी 50 सेंटीमीटर उंचीची आहे. तर त्या मुलाने वापरलेली शक्ती किती वॅट असेल? तर आता जिन्याला 10 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? 10 पायऱ्या. आणि प्रत्येक पायरीची उंची किती आहे? 50 सेंटीमीटरच्या 10 पायऱ्या. म्हणजे 50 गुणिले 10 म्हणजे किती? 500 सेंटीमीटर बरोबर 5 मीटर त्याची काय आली? उंची आली. 5 मीटर काय आली त्याची? उंची आली. बरोबर. जिन्याची उंची आली 5 मीटर. जिन्याची उंची किती? 5 मीटर. आता त्या मुलाची शक्ती विचारली. शक्ती बरोबर काय? त्याने किती कार्य केलं आणि किती सेकंदात केलं? किती कार्य किती सेकंदात केलं? आता कार्याचं आपण काय? एम जी एस अपॉन काय? याचं एस. मग आता एम मास किती आहे? त्याचं वजन किती आहे? 50 किलो. काही किलो यायची गरज नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? 9.8. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध चालला तो. बरोबर. आणि त्याची उंची किती? 5 मीटर. भागिले किती सेकंदात चालला तो? 10 सेकंदात. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. पत्राचा 25 गुणिले 9.8 किती आलं? 25 साडे 200 याच्याला 20. 25 साडे 200 सव्वा 200 आणि 25 किती आलं? सव्वा 200 आणि 20 245. म्हणजे 245.0 म्हणजे 245 काय? 245 वॅट एवढी शक्ती त्याने वापरली. किती शक्ती वापरली? 245 वॅट. कळलं का? किती शक्ती वापरली? 245 वॅट. एकदम सोपं आहे बघा. पण हे मीटर मध्ये काढून घ्यायची. उंची ही मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये घ्यायची नाही. आणि वस्तुमान जे आहे ना हे किलोग्रॅम मध्ये पाहिजे. तर 50 किलो असेल, 80 किलो असेल. आणि ते जेवढं अंतर असेल तेवढं अंतर मात्र हे याच्यात काढून घ्यायचं. म्हणजे सॉरी सेकंद. जेवढं वेळ असेल ते सेकंदात काढून घ्यायचं. अजून एक उदाहरण देतो. चला. समजा माझं 80 किलो वजन आहे. किती? 80 किलो वजन आहे. मी एक जिना 20 सेकंदात चढून जातो. किती? 20 सेकंदात. आणि जिन्याला 50 पायऱ्या आहेत. किती? 50 पायऱ्या आहेत. आणि प्रत्येक पायरीची उंची 50 सेंटीमीटर आहे. तर ती हे काढा. त्याची किती वॅट असेल ते काढा. काढा बरं पटकन. कोणाचं उत्तर येतं बघा फास्ट. पन्नास सेंटीमीटरच्या 50 पायऱ्या. 50 सेंटीमीटरच्या किती? 50 पायऱ्या. 50 सेंटीमीटरच्या 50 पायऱ्या. 5 वजा 25 आणि हे 2 शून्य. 2500 सेंटीमीटर म्हणजे 25 मीटर. किती? 25 मीटर. मग मास किती घ्यायचं? 80. गुरुत्वाकर्षण शक्ती 9.8 आणि हे काय घ्यायचं? 25 भागिले काय? 20 सेकंदात. शून्य गेला, शून्य गेला, 2 चोका 8. 25 चौक 100 गुणिले 9.8. 98 का 98 वर 2 शून्य म्हणजे 980 वॅट. किती आलं? 980 वॅट. काय आवड आहे का? काही आवड आहे याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा. एका विजेच्या पंपाने 15 मीटर उंचीवर पाणी नेलं जातं. पंपाची शक्ती 4.9 किलो वॅट असल्यास 30 मिनिटात उचलल्या जाणाऱ्या पाण्याचं वस्तुमान 60,000 बरोबर. शक्ती बरोबर काय? शक्ती बरोबर कार्य भागिले वेळ. आता 4.9 किलो वॅट. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. 1 किलो वॅट म्हणजे किती? मग 4.9 किलो वॅट म्हणजे काय? 4900 वॅट. बरोबर. कार्य किती आहे? एम जी एच अपॉन किती? टाइम. मास किती आहे त्याचं? आपल्याला दिलेलं नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती 9.8 जी आणि एच किती मीटर? 15 मीटर. आणि 30 मिनिटं म्हणजे 30 गुणिले 60 सेकंद. कारण हे सेकंदामध्ये पाहिजे. आणि बस हे इकडे गुणिले घेऊन यायचं आणि इकडे काय करायचं? भागिले घेऊन यायचं. बघा. 4900 गुणिले 30 गुणिले 60 भागिले किती? 9.8 गुणिले 15. हा मी एक पॉईंट काढून घेऊन वरती 1 शून्य ठेवून देऊ. बरोबर. 15 1 15 15 दुनी 2 1 2 2 चौका 8 1 2 9 18 49 1 49 आणि 2 शून्य. मग 6 1 6 आणि त्याच्यावर 4 शून्य. 60,000 किलोग्रॅम एवढं
60,000 किलोग्रॅम. किती? 60,000 किलोग्रॅम एवढं पाणी उचललं जाईल. किती? 60,000 किलोग्रॅम एवढं पाणी उचललं जाईल. काही अवघड आहे का? आता घ्या बरं, इथे घ्या 9.8 किलोवॅट आणि इथं 5 मीटर उंचीवर उचललं जातं आणि 10 मिनिटात किती उचललं जाईल? काढा. आता कोणाचं उत्तर बरोबर येतं बघूया. तुम्हाला कळलं असेल तर बरोबर येईल, नाहीतर चुकेल. तरी सुद्धा हे सोडूनच देणार आहे मी. 9.8 म्हणजेच काय? 9,800 वॅट. 9 किलो वॅट म्हणजे 9,800 वॅट. मास आहे त्याचा आपल्याला माहित नाही. 9.8 जी म्हणजे 9.8 आणि किती उंचीवर? 5 मीटर उंचीवर. 10 मिनिटं म्हणजे 10 गुणिले 10 मिनिट गुणिले 60 सेकंद म्हणजे 600 सेकंद. मग 9,800 गुणिले 10 गुणिले 60 भागिले किती? 9.8 गुणिले किती? हा एक पॉईंट इथं वरती शून्य देऊन टाकू. 98 1 98 98 0 98 0 आणि 5 1 5 5 2 10 5 0 0. पुन्हा बे 1 बे बेसक 12 आणि 1 2 3 4 1 2 3 1,20,000 किलोग्रॅम एवढं पाणी उचललं जाईल. किती? 1,20,000 किलोग्रॅम एवढं पाणी उचललं जाईल. लक्षात आलं का तुम्हाला? शक्ती बरोबर. बघा इथं आता मी 10 मीटर केलं, 4.9 किलो वॅट आणि इथे 1 मिनिटात केलं. मग इथं काय? 4.9 म्हणजे 4,900 वॅट करायचं. यम गुणिले 9.8 गुणिले 10 मीटर आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 4,900 गुणिले 60 भागिले किती? 9.8 गुणिले 10. हा एक शून्य वरती देऊन टाका. हा एक शून्य कट झाला. 49 1 49 आणि 49 दुनी आणि बे 15 बे 0 0 5 30 आणि 2 0 3,000 किलोग्रॅम. किती? 3,000 किलोग्रॅम. आला का 3,000 किलोग्रॅम? बघा गतिज ऊर्जेचं उदाहरण विचारलेलं आहे. 10 किलोग्रॅम वस्तुमानाची गोळी बंदुकीतून 100 मीटर प्रति सेकंद वेगाने सोडल्यास तिची गतिज ऊर्जा किती असेल? आता स्थितीज ऊर्जेचं उदाहरण पाहिलं, एम गुणिले जी गुणिले एच, बरोबर नाही? तसं आता गतिज ऊर्जेचं उदाहरण पाहू. गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे? 1/2 mv². 1/2 म्हणजे 1/2. एम म्हणजे वस्तुमान. वस्तुमान किती आहे? 10 ग्रॅम. ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर त्याला 1000 ने भागायचं. मग 10 ग्रॅम बरोबर किती? 10 भागिले 1000 एवढे काय आलं? किलोग्रॅम आहे. मग तसं ठेवू आपण. आणि याचा वेग कोणाचा? बंदुकीचा वेग काय? 100 मीटरचा. व्हीचा वर्ग आहे म्हणजे 100 गुणिले काय आलं? 100 आलं. मग हे 3 शून्य गेले, हे 2 आणि हा 1 शून्य गेला. बे 1 बे बे 5 10 5 10 किती? 50 जूल. किती होईल? 50 जूल. गतिज ऊर्जा किती आली? 50 जूल आली. कळलं का तुम्हाला? बरं घ्या आता उदाहरण. 50 ग्रॅमची गोळी आहे आणि ती 500 मीटर प्रति सेकंद वेगाने चाललेली आहे. तर तिच्यातली गतिज ऊर्जा किती असेल? काढा पटकन. 50 ग्रॅमची गोळी आहे आणि ती 500 मीटर प्रति सेकंद वेगाने चाललेली. काढा. 1/2 गुणिले 50 ग्रॅम म्हणजे काय? 50/1000 एवढे किलोग्रॅम झालं आणि 500चा वर्ग. बरोबर? हे 3 शून्य गेले, हे 2 आणि हा 1 शून्य गेला. बे 1 बे बे 2 4 1 बे 25 5 25 25 625 आणि हा 1 शून्य. 6250 जूल. गतिज ऊर्जा किती असेल? 6250 जूल. काही आवड आहे का गतिज ऊर्जा काढणं? पण फक्त हे ग्रॅम मध्ये असेल, 1 किलोग्रॅम मध्ये करून घ्या. मास 1 किलोग्रॅम मध्ये पाहिजे आणि व्हेलॉसिटी मीटर प्रति सेकंद पाहिजे. काय? मीटर प्रति सेकंद पाहिजे. जर समजा एखाद्याने विचारलं, हे दिलं, समजा 50 ग्रॅम वस्तुमानाची गोळी ताशी 1000 किलोमीटर वेगाने धावते. 1000 किलोमीटर वेगाने 1000 किलोमीटर वेगाने सोडल्यास तिची गतिज ऊर्जा किती? असं विचारेल. मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिल्यांदा हे 1/2 घ्यावं लागेल. मास घ्यावं लागेल
50 ग्रॅम आहे तर याचं किलोग्रॅम करावं लागेल आणि तासाला 1000 आहे 1000 किलोमीटर तासाला 1000 किलोमीटर आहे तर एका सेकंदाला किती बरे काय 1 तास म्हणजे काय 36 सेकंदामध्ये ती किती झाली आहे 1000 मीटर 1000 किलोमीटर नाही 1000 किलोमीटर गुणिले 1000 एवढे मीटर चालली बरोबर की नाही मग एका सेकंदात किती जाईल ती एका सेकंदात 1000 गुणिले 1000 भागिले काय 3600 एवढी जाईल हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले म्हणजे काय 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000 1 2 3 4 भागिले काय 36 आणि जे काही याचं उत्तर येईल तेवढे जूल येतील काय येतील तेवढे जूल येतील मग पुन्हा हे 3 शून्य हे 3 शून्य गेले पुन्हा हे 2 1 2 2 2 4 1 आला 2 5 10 पुन्हा 2 5 10 2 18 36 25 125 125 भागिले काय 8 मग 18 7 26 असे जवळपास 6.9 च्या आसपास येईल 6.9 च्या आसपास जूल येईल कळलं का एवढं उत्तर येईल तर किलोग्रॅमचं किलोग्रॅम करायचं आणि 1000 किलोमीटर आहे 1000 किलोमीटर म्हणजे 36 सेकंदामध्ये एका तासामध्ये ती 1000 किलोमीटर गुणिले 1000 गुणिले 1000 एवढं मीटर धावते 1000 गुणिले 1000 भागिले काय केलं 36 केलं 2 शून्य 2 शून्य कमी केले 1000 गुणिले 10,000 भागिले 36 10,000 भागिले 36 आणि मग याचं कॅल्क्युलेशन करून किती उत्तर आलं 6.9 जूल किती आलं 6.9 जूल पुढचं उदाहरण बघू एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम आहे किती आहे 500 किलोग्रॅम आहे त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते तर तोफेचा संवेग किती संवेग म्हणजे काय न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे काय वेग गुणिले वस्तुमान गुणिले वेग बरोबर काय संवेग म्हणजे जर समजा तुम्ही सायकल घेऊन चाललेले आहात आणि सायकलचं एकदम हळूहळू चाललेले आहात आणि जर ऍक्सिडेंट झाला तर जास्त लागणार नाही पण मोटरसायकल घेऊन चालली म्हणजे वस्तुमान जास्त आहे आणि ती 40 किलोमीटर वेगाने घेऊन चालेल तर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला तर जोरात लागेल तेच 200 किलोग्रॅमची मोटरसायकलच्या ऐवजी समजा तुम्ही 2000 किलोची 4 व्हीलर घेऊन चालली आणि तिचा 100 वेग असेल तर ऍक्सिडेंट काय होईल जास्त होईल आणि डायरेक्ट तुम्ही ट्रक घेऊन चालले आणि ती 120च्या स्पीडने आहे तर मग मोठा ऍक्सिडेंट आणि रेल्वे घेऊन चालले तर मग काही विषयच नाही आला का लक्षात म्हणजे वस्तुमान गुणिले वेग बरोबर काय संवेग संवेगाचं सूत्र काय आहे संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग संवेग म्हणजे काय वस्तुमान गुणिले वेग आता वस्तुमान किती आहे 500 किलोग्रॅम आणि वेग किती आहे 0.25 मीटर प्रति सेकंद बस 25 आणि हे 2 शून्य आणि पॉईंट नंतर 2 म्हणजे 125 किती आलं 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद एवढा संवेग आला एवढा काय आला संवेग आला काही अवघड आहे का फक्त दोघांचा काय करून टाकायचा वस्तुमानाचा आणि वेगाचा काय करायचा गुणाकार करायचा आता समजा तोफेचं वस्तुमान आहे समजा 1000 किलो 1000 किलोची ती तोफ असते आणि तिचा वेग आहे समजा 0.8 मीटर प्रति सेकंद तर काढा बरं आता ती तोफेचा संवेग किती संवेग म्हणजे काय मागं सरकणं गोळा पुढे गेला की थोडीशी काय सरकते मागं सरकणं किती हे 1000 घ्या आणि हे काय घ्या 0.8 घ्या मग 1000 गुणिले 0.8 किती आलं मॅडम 8 1 8 आणि हे 3 शून्य पॉईंट म्हणजे 800 किलोग्रॅम मीटर पर सेकंद कळलं का संवेग कळलं का संवेग काही अवघड आहे का संवेग म्हणजे न्यूटनचा गतिविषयक हा काय आहे पहिला नियम जडत्वाचा आहे तुम्ही रस्त्यावर गाडीमध्ये बसलेले आहात एसटी वाल्याने ब्रेक दाबला करकचून आपण एकदम पुढे फेकलं जातो न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे पहिला नियम फॅन चालू आहे फॅन बंद केला तरी थोडा वेळ तो चालूच राहतो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम तो गतीचा जडत्वाचा नियम आहे काय म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत एक समान गतीत असेल सरळ रेषेत एक समान गतीतच राहील आलं लक्षात आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होतं आणि संवेग वस्तुमान आणि वेग आणि तिसरा नियम काय आहे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची दिशा विरोधी असतात परिमाणे समान असतात म्हणजे बॉल हळू मारला तो हळूच येईल जोरात मारला तितक्या जोरात येईल
लक्षात आलं? इकडून एक गाडी आली, तिकडून एक गाडी आली, दोघं सारखे असेल तर दोघांचा ऍक्सिडेंट तेवढाच होईल. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची दिशा परस्पर विरोधी असतात आणि काय त्याच्या दिशा वेगवेगळ्या असतात, दिशा विरुद्ध असतात, लक्षात ठेवा. बघा आता पुढचं चॅप्टर आहे ध्वनी. ध्वनीचं काय उदाहरण विचारलं जाते तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट जे आवाज असतो ना, आवाज, कंपन आणि आवाज तयार होतो. कशाने? कंपन आणि आवाज तयार होतो, बरोबर. आवाजाचं शास्त्रीय नाव आहे ध्वनी. आता उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही आवाज दिला ना एखाद्याला, तो थोडासा कमी ऐकायला जाईल. पण तोच पावसाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्याच्या दिवसात आवाज दिला तो लवकर ऐकायला जातो. कारण काय? त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. काय असतं? बाष्पाचं, म्हणजे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. समुद्र किनाऱ्यावर आवाज त्या लवकर ऐकू जाईल, कारण तिथं हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, आर्द्रता जास्त असते. कोरड्या हवेमध्ये तुम्हाला तेवढा आवाज लवकर तेवढा ऐकू येणार, थोडंसं कमी ऐकू येईल, बरोबर. त्याच्यानंतर प्रकाशाचा जे वेग आहे एका सेकंदामध्ये जवळपास 3 लाख किलोमीटर आहे, एका सेकंदात 3 लाख. आणि ध्वनीचा जे आहे ना तो फक्त 300 350 आहे. सामान्य तापमानाला ध्वनीचा वेग 332 आहे. किती? 332 एका सेकंदात, फक्त 332. जर असं दूर अंतरावर एखादा माणूस जर असा कुऱ्हाड घेऊन काहीतरी तोडत असला ना, त्याची कुऱ्हाड अशी वर निघून जाते, मग आपल्याला आवाज ऐकू येतो. काय? कुऱ्हाड अशी वर निघून जाते, मग आवाज ऐकू येतो. कारण काय? दिसतं आपल्याला लवकर, प्रकाशाचा वेग जास्त आहे, आवाज मात्र उशिरा येतो. तुम्ही एवढंच काय, तुम्ही ज्यावेळेस ते हे 100 मीटर रनिंग करतात का नाही पोलीस भरतीला, त्यावेळेस ते अशी अशी चपकन वाजवतात बघा. ते जर वाजून ऐकून जर समजा तुम्ही पळाले तर तुमचं काही सेकंद, 1-2 सेकंदाचा फरक पडून जातो. पण ते असं झालं की लगेच सुट पळायचं. लक्षात आलं का? तुम्हाला दिसताच पळायचं, म्हणजे त्याच्या दिसण्याकडे लक्ष ठेवायचं, आवाजाकडे लक्ष ठेवायचं नाही. कारण आवाज लेट येतो, आवाज काय येतो? उशिरा येतो, बरोबर का नाही. म्हणजे याचं कुठं 3 लाख आणि कुठं 332 फरक आहे का नाही. प्रकाशाचा वेग 3 लाख आहे. मग आता 0°C 332 असतो. 0°C किती असतो? 332 असतो. मग पाण्यामध्ये वेग ध्वनीपेक्षा हवेपेक्षा पाण्यात जास्त वेग असतो. पाण्यामध्ये 1440 असतो. पाण्यामध्ये वेग किती असतो? 1440 मीटर एका सेकंदात. आणि जर समजा याच्यामध्ये जर गेलं आपण, साधारणतः कक्ष तापमानाला 348 म्हटला जातो. किती? 348. पाण्यापेक्षा स्थायूमध्ये जास्त असतो. कशामध्ये? स्थायूमध्ये वेग जास्त. आणि माणूस 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत आवाज ऐकू शकतो. झाले ना आपलं? म्हणजेच 85 डेसिबल पर्यंत आवाज ऐकू शकतो. आणि एक अंशाने तापमान वाढलं तर 0.6 मीटरने वेग वाढतो. किती? 0.6 मीटर प्रति सेकंदाने वेग वाढतो, बरोबर आहे. समजा तापमान समजा 40 अंश आहे, 40 अंश सेल्सिअस. किती वेग असेल ध्वनीचा वेग? किती असेल? पहिला तर तुमचा कक्ष तापमान याला तर आहे तर 332. किती? 332. आणि या 40 आहे ना, 40 गुणिले काय करायचं? 0.6. 4 सगळं किती? 24. म्हणजे 24 याच्यामध्ये 24 ऍड होईल. किती ऍड होईल? 24 ऍड होईल. म्हणजे 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, म्हणजे 356 मीटर प्रति सेकंद होईल. किती होईल? 356 मीटर प्रति सेकंद. जेवढं 1°C तापमान वाढवलं की 0.6 मीटरने वेग वाढतो. किती? 0.6 मीटरने काय होतो? वेग वाढतो. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस असं उदाहरण लक्षात आलं, वीज चमकली, वीज लगेच दिसते आणि आवाज थोडसा काय उशिरा आहे, बरोबर आहे का नाही. आवाज समजा वीज चमकली आणि आपण 5 सेकंदात आवाज ऐकू आला, तर वीज किती सेकंदावर पडलेली आहे? किती चमकलेली आहे? पडलेली आहे किंवा चमकलेली? किती सांगा? 5 सेकंदात समजा वीज ही आली. किती? 5 सेकंदामध्ये आपल्याला काय आली? म्हणजे वीज चमकल्यानंतर 5 सेकंदात आवाज ऐकू आला. तर काय करायचं? कक्ष तापमानाला 348 मीटर आहे. कक्ष तापमानाला किती? एका सेकंदात 348 मीटर. एका सेकंदात 348. असं 5 सेकंदात आली तर 5 8 40, 5 चोक 20 आणि 4 24, 5 1 15 2 17, 1740 मीटर. किती? म्हणजे जवळपास 2.25 किलोमीटर अंतरावर ती वीज चमकलेली आहे. किती? 2.25 किलोमीटर अंतरावर वीज चमकलेली आहे, बरोबर आहे.
किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इको माहिती का? इको 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 म्हणजे काय? आपण इकडून आवाज दिला का डोंगर कड्याला, तिकडून थोडा वेळात आवाज पुन्हा तोच आवाज येतो, बरोबर आहे का नाही? आपण एखादी शिवी दिली का आपल्याला शिवी ऐकायला येतं. आपण चांगलं म्हटलं एखाद्याला राम राम म्हटलं तर पुन्हा तो राम राम ऐकू येतो. हॅलो म्हटलं का हॅलो ऐकायला येतं, बरोबर आहे का नाही? आपण आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव ज्याचं घेतलं तर पुन्हा त्याच्यात ऐकायला येतं. समजा प्रतिध्वनी, समजा 2 सेकंद, मला 2 सेकंदात प्रतिध्वनी ऐकायला आला, प्रतिध्वनी 2 सेकंदात ऐकायला आला. तर माझं मग मी इथून समजा आवाज दिला, समजा मी इथून उभा आहे, इथं समजा टेकडी आहे आणि टेकडीचा आवाज इथं गेला, इथून पुन्हा गेला आणि पुन्हा काय आला, आला 2 सेकंदात मला आवाज ऐकू आला. तर माझं आणि टेकडीचं अंतर किती किती अंतर असेल सांगा बरं? म्हणजे मला बघा 2 सेकंदात म्हणजे मी आवाज दिला तो 1 सेकंद जायला लागला आणि प्रतिध्वनी यायला 1 सेकंद लागला, म्हणजे 1 सेकंदातच धरायचं. किती धरायचं? 1 सेकंदात. म्हणजे 1 सेकंदात किती? 348 मीटर. किती? म्हणजे माझं आणि त्या टेकडीचं अंतर आहे 348 मीटर. काय? 348 मीटर. लक्षात आलं? आता समजा मी या इथं उभा आहे, समजा इथं एक टेकडी आहे, इथे असे 3 टेकड्या आहेत, मी या टेकडीवर उभा आहे, ही या टेकडीकडून इकडे हवा इकडे वाहते, समजा ती 40 मीटर वेगाने वाहते. तर मग माझा समजा 348 आहे ना, 348 अधिक 40 या वेगाने याला लवकर ऐकू जाईल. पण याला मात्र काय होईल? 348 वजा 40 म्हणजे किती? 308. म्हणजे याला मात्र ऐकायला थोडस उशिरा जाईल. याला जेवढं लवकर ऐकू जाईल त्याला तेवढं याला ऐकू जाणार नाही. कळलं का? ध्वनीचं कळलं का? मग 5 सेकंदात वीज ऐकायला आली, विजेचा आवाज आला तर डायरेक्ट 5 करायचं. आणि प्रतिध्वनी विचारलं तर जायला आणि यायला. आता मला समजा प्रतिध्वनी अर्धा सेकंदात ऐकायला आला, अर्ध्या सेकंदात म्हणजे 15 अर्धाच्या अर्धा काय? पाव सेकंद जायला आणि पाव सेकंद यायला, म्हणजे 0.25 सेकंदात याला 0.25 ने गुणायचं. एवढंच अंतर आहे, एवढंच अंतर आहे असं लक्षात ठेवायचं. जाणं यायला यायला. सोनार माहिती का? सोनार साऊंड नेव्हिगेशन माहिती आहे ना? ते अल्ट्रासॉनिक रेंज आपण याच्यामध्ये सोडतो बघा, कशामध्ये? समुद्राची खोली मोजण्यासाठी. आपण आवाज सोडला ना तो जर समजा 4 सेकंदात ऐकायला आला तर म्हणजे 2 सेकंद जायला लागले, 2 सेकंद. मग तिथं जर समजा वेग जर समजा 1,500 असेल, त्याचा पाण्यातला वेग जास्त असतो ध्वनीचा, 1,500 असेल तर मग 2 सेकंदात किती गेलं ते? म्हणजे तेवढं अंतर आहे. कळलं का? 1,500 आणि 1,500 किती? 3,000. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तो आवाज येईल. मग याला काय म्हणायचं? प्रतिध्वनी. काय म्हणायचं? प्रतिध्वनी. आणि ध्वनीचं उदाहरण बघा, 40 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती? 40 अंश. आपला ध्वनीचा हवेतील वेग असतो 332. किती? 332. 1 अंश सेल्सिअस तापमान वाढलं की 0.6 वाढतो. 2 अंश वाढलं तर 0.6 गुणिले 2 वाढतो, बरोबर का? मग आता 40 अंश वाढलं म्हणजे किती? 40 गुणिले 0.6 वाढलं. 40 गुणिले 0.6 एवढं जाईल ना? 600 6 चोक 24 किती आलं? 24.0 म्हणजे 24 मीटर. किती? 24 मीटरने वाढेल. 24 मीटर काय होईल? वाढेल. आणि प्रत्यक्षात किती आहे? मूळचा किती आहे? मूळचा 0 अंशाचा किती आहे? 332. किती? 332. मग 332 आणि आता हे 24 किती होईल? 332 आणि 24 356. 332 अधिक 24 म्हणजे होईल 356 मीटर प्रति सेकंद. एका सेकंदात जाईल 356. या एवढ्या तापमानाला 356. जेवढं तापमान वाढवलं तेवढं काय होईल? काय होईल? ध्वनीचा वेग वाढेल, बरोबर आहे. पण कोरड्या हवेमध्ये मात्र ध्वनीचा वेग काय होतो? कमी होतो. लक्षात ठेवा. आर्द्र हवेमध्ये ध्वनीचा वेग काय होतो? वाढतो, बरोबर. बघा आता भिंगाचं भिंगांक याचं उदाहरण आहे. 40 सेंटीमीटर अंतर असणाऱ्या अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक किती? आता भिंगाचा भिंगांक काढायचा असेल तर 1/f असं सूत्र आहे त्याचं. काय? 1/f म्हणजे हे अंतर. f म्हणजे काय? अंतर. 1/ काय? हे अंतर, बरोबर. आता अंतर्वक्र जर समजा तो एखादा भिंग अजून आतून वक्र असेल तर याची शक्ती असते -40. किती?
आणि तोच बाहेरून वक्र असेल तर त्याला काय म्हणायचं? +40. काय म्हणायचं? +40. कळलं? समुद्राची खोली सुद्धा बघा, समुद्र सपाटीपासून उंची प्लस मध्ये घेतात. समुद्र सपाटीपासून एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848 आहे. आणि समुद्राची खोली म्हटली का ती मायनस मध्ये घेतात. काय घेतात? मायनस. तसंही आतून वक्र असेल तर मायनस मध्ये असतो आणि बाहेरून वक्र असेल तर काय असतो? प्लस मध्ये असतो. काय असतो? प्लस मध्ये. मग आता वजा 40 सेंटीमीटर म्हणजे किती? 40 सेंटीमीटर म्हणजे 40/100 मीटर. म्हणजे 2 शून्य इथं 0.4 मीटर. 0.4 मीटर. आता हे मायनस आहे म्हणजे मायनस इथं काय उत्तर आलं? 1/0.4. 1/0. हे मायनस आहे तर मायनस सिम्बॉल इथं देऊन टाकू. खाली पॉईंट नंतर एक अंक तर वरती 10 देऊ आणि खाली 4 करू. वरती 10 का बरं केलं? पॉईंट नंतर एक अंक होता म्हणजे 4 दुनी 8, 2 × 4 = 25 म्हणजे 2.5 वजा 2.5 डायऑप्टर. किती? आणि हेच बहिर्वक्र राहिलेलं असतं. उत्तर काय आलं असतं? +2.5 डायऑप्टर. कारण हे 0.4 मायनस नसतं आलं, हे प्लस आलं असतं म्हणजे 2.5 डायऑप्टर आलं असतं. 20 सेंटीमीटरचं घ्या बरं आता. 20 सेंटीमीटरचं इथं काय करतो मी? बहिर्वक्र करतो. काय करतो? बहिर्वक्र. सांगा. 20 सेंटीमीटरचं बहिर्वक्र सांगा पटकन. 1/20 सेंटीमीटर म्हणजे 20/100 म्हणजे 1/0 गेला म्हणजे 0.2 डायऑप्टर. किती आहे? 0.2 अंतर आलं. आता हे प्लस राहील म्हणजे 10 काय आलं? 2 आलं म्हणजे किती आला? 5 डायऑप्टर. भिंगाचा भिंगांक किती आला? 5 डायऑप्टर. आणि तो अंतर्वक्र राहिला असता तर काय आला असता? -5 डायऑप्टर. बरं काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट डायऑप्टर देतील. समजा भिंगाचा भिंगांक आहे समजा 5 डायऑप्टर तर ते अंतर किती आहे? बहिर्वक्र भिंगाचं अंतर किती? अंतर असं विचारत असेल. मग अंतर कसं असेल असं विचारलं असेल तर काय करायचं? हा 5 काय होईल? इकडे जाईल म्हणजे x बरोबर 1/5 आलं 5 आलं म्हणजे 5 1 5 0 0 5 2 10 म्हणजे किती आलं? 0.2 मीटर. 0.2 मीटर म्हणजे 20 सेंटीमीटर. आलं का? 20 सेंटीमीटर म्हणजे डायऑप्टरचं आपल्याला अंतर किंवा डायऑप्टर यापैकी काहीतरी भिंगांक किंवा अंतर यापैकी काहीतरी दिलेलं असेल. आणि एक आपल्याला एक तर भिंगांक काढायला लावला असेल नाही तर अंतर काढायला लावलं असेल. भिंगांक हा डायऑप्टर मध्ये आणि अंतर हे मीटर मध्ये जरी आलं तरी त्याचं काय करून घ्यायचं? सेंटीमीटर करून घ्यायचं. 100 ने गुणून सेंटीमीटर करून घ्यायचं. कळलं का तुम्हाला? बघा आता अर्ध आयुष्यकालचं उदाहरण आहे. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे. तर 3 अर्ध आयुष्यकाल संपल्यानंतर कितव्या हिस्साचा ऱ्हास होईल? किती हिस्सा ऱ्हास होईल? अर्ध आयुष्यकाल म्हणजे काय? की 4 तासात ती वस्तू, आता 4 तासाचा अर्ध आयुष्यकाल आहे म्हणजे 4 तासात ती अर्धी संपून जाते. 100 किलो असेल तर किती राहिली? 50 किलो राहिली. पहिला असे किती अर्ध आयुष्यकाल आहेत? 3 अर्ध आयुष्यकाल. किती? 3 अर्ध आयुष्यकाल. पहिल्या 4 तासात डायरेक्ट 50 राहिली. पुन्हा पुढच्या 4 तासात 50 डायरेक्ट पुन्हा अर्ध संपून गेली म्हणजे किती राहिली? 25. आणि पुढच्या अर्ध्या तासात पुढच्या 4 तासात पुन्हा 25 अर्धे संपून गेले म्हणजे 12.5 राहिली. किती राहिली? 12.5 राहिली म्हणजे 100 मधून फक्त 12.5 राहिली. 100 मधून 12.5 राहिली म्हणजे किती राहिली? 100 मधून 12.5 राहिली म्हणजे किती संपली? 10 न 5 गेला 5 आणि 10 न 3 गेला 7 आणि 10 न 2 गेला 8 म्हणजे 87.5% संपून गेली. किती संपून गेली? 87.5% काय झाली? ती संपून गेली. किंवा एक होती तर किती झाली? अर्धा झाली. पहिला अर्धा आयुष्यकाल. दुसरा अर्धा 1/2 पुन्हा भागिले 2 केलं तर किती झाली? 1/4 राहिली. किती राहिली? 1/4 राहिली. आणि पुन्हा तिसऱ्यांदा काय झालं? 1/4 होती पुन्हा भागिले 2 केलं तर किती? 1/8 राहिली. किती राहिली? 1/8 राहिली म्हणजे 7/8 काय झाला? ऱ्हास झाला. काय झाला? 8 पैकी 7 हिस्सा ऱ्हास झाला म्हणजे 1/8च राहिली. किती राहिली? 1/8च राहिली. आता समजा एक किरणोत्सारी 100 किलोग्रॅम पदार्थ आहे किंवा 1000 किलोग्रॅम पदार्थ आहे. 1000 किलोग्रॅम पदार्थ आहे. त्याचा अर्ध आयुष्यकाल आहे समजा 10 तास. तर 2 नाही
4 अर्धायुष्य काल संपल्यानंतर किती किती हिश्श्याचा ऱ्हास होईल सांगा बरं. किती ऱ्हास होईल आणि किती शिल्लक राहील काढा. पहिल्यांदा किती आहे 1000 आहे आणि 4 अर्धायुष्य काल करायचे किती. अर्धायुष्य काल म्हणजे एका काळामध्ये डायरेक्ट अर्ध संपून जातं. म्हणजे 1000 होतं तर त्याचं डायरेक्ट निम्म झालं म्हणजे 500 झालं पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात 500 होतं तर डायरेक्ट 250 राहिलं. तिसऱ्या याच्यात 250 होतं तर डायरेक्ट 125 राहिलं. आणि पुन्हा 125चं पुन्हा अर्ध झालं किती आलं 62.5 राहिलं. किती राहिलं 62.5 किलो राहिलं. म्हणजे 1000 होतं तर फक्त किती राहिलं 62.5 किलो राहिलं. मग किती हिस्साचा ऱ्हास झाला 1000 वजा 1000.0 वजा 62.5 किती राहिलं 9 9 9 आणि 10. 10 5 गेला 5 9 2 गेला 7 9 6 गेला 3 937.5 ग्रॅम नाही 937.50 किलोग्रॅम एवढा काय झाला ऱ्हास झाला. एवढा काय झाला ऱ्हास झाला. कळलं का तुम्हाला. कळतंय ना. आणि डायरेक्ट एखादं किलोग्रॅम दिलं नसेल तर एक घ्यायचं एकाचं अर्ध करायचं अर्ध राहिलं अर्ध्याचं अर्ध करायचं पाव राहिलं पावचं पुन्हा अर्ध करायचं 1/8 राहिलं. कळलं. आणि 7/8 काय झालं संपलं. असं अर्धायुष्य कालाचं उदाहरण तुम्हाला विचारलं आहे. बघा हा एक प्रश्न आहे. हा युरेनियमचा अणू आहे. याच्यामधून युरेनियमच्या याच्यामध्ये 7 अल्फा कण सोडले आणि 4 बीटा कण सोडले तर काय होईल. बघा एखाद्या किरणोत्सरी मुद्राव्यात एक जर समजा अल्फा कण सोडला तर अणु वस्तुमानांक 4 ने वाढतो. किती वाढतो 4 ने. आणि अणु अंक 2 ने वाढतो. किती वाढतो 2 ने. सॉरी अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो आणि अणु अंक 2 ने कमी होतो. कमी होतं. आणि एक बीटा कण जर सोडला बीटा कण एक जर सोडला तर अणु वस्तुमानांक काहीच फरक पडत नाही. हे मात्र काय होतो 4 ने वाढतो. काय 4 ने वाढतो. सॉरी 1 ने वाढतो. किती वाढतो 1 ने वाढतो. बीटा कण सोडला तर अणु अंक 1 ने वाढतो. काय एक बीटा कण सोडला तर 1 ने वाढेल. मग आता मला सांगा हे युरेनियमच्या याच्यामध्ये अणु वस्तुमानांक वरती आहे 235 आणि हा आहे 92. मग आता याच्यामध्ये 7 अल्फा कण सोडले. किती अल्फा कण सोडले 7. एक अल्फा कण सोडला तर किती 4 ने कमी होतो. म्हणजे 7 अल्फा कण सोडले तर म्हणजे 7 चौक 28 ने कमी होईल. 235 वजा 28 235 वजा 28 किती झाले 15 8 गेला 7 आणि 3 3 गेला 0 म्हणजे 207. इथे किती आले 207. थोड्या वेळा 207 घेऊ. आणि हे 2 2 ने कमी होतात म्हणजे 7 अल्फा सोडले ना म्हणजे 7 2 किती कमी होईल 14 कमी होईल. 92 वजा 14 किती 78. म्हणजे इथे किती 78. फक्त 7 अल्फा सोडले तर 207 अणु वस्तुमानांक राहील आणि अणु अंक 78 राहील. अणु अंक किती राहील 78. बरं नुसते अल्फा सोडलेत का नाही. काय सोडले अजून बीटा. मग 4 बीटा सोडले एक बीटा सोडले तर अणु वस्तुमानांकात काहीच फरक पडणार नाही. म्हणजे 207 जसेच तसे राहतील. हे 207 जसं त्याच्यात काही फरक पडणार नाही. आणि 4 बीटा सोडले तर अणु अंक 1 1 ने वाढतो. म्हणजे 4 1 4 ने वाढेल म्हणजे 78 अधिक 4 म्हणजे किती 82. इथं 78 नाही येणार. इथे किती राहील 82. काही अवघड आहे का नाही. अणु अल्फा कण सोडला तर अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो. अणु अंक 2 ने कमी होतो. एक बीटा कण सोडला तर अणु वस्तुमानांकात काहीच फरक पडत नाही. अणु अंक मात्र काय होतो 1 ने कमी 1 ने काय होतो वाढतो. बीटाने वाढतो आणि अल्फाने काय होतो 4 2 असे कमी होतात. एक उदाहरण देतो तुम्हाला सोडवा. तर बघा हे एक उदाहरण बघा. थोरियमच्या याच्यामध्ये अणु ॲटॉमिक वेट आहे त्याचा 231. ॲटॉमिक नंबर आहे 90. हा काय अणु अंक आहे. अणु अंक आहे आणि हा काय अणु वस्तुमानांक आहे. तर याच्यामध्ये 5 अल्फा सोडले. एक अल्फा सोडले तर अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो. अणु अंक 2 ने कमी होतो. मग इथं 5 अल्फा सोडले म्हणजे 5 चौक हे 20 ने कमी होईल आणि ते 5 2 10 ने कमी होतील. म्हणजे 231 वजा 20 आले किती आले 211 आले. 90 वजा 10 किती आले 80 आले. बरोबर अल्फाचं काम झालं. आता बीटा एक बीटा कण सोडला तर अणु वस्तुमानांकात काहीच फरक पडत नाही. म्हणजे जसं तसं 211 राहील. आणि बीटा कण सोडला तर अणु अंक 1 1 ने वाढतो. एक बीटा सोडला तर 1 ने वाढतो. 4 बीटा सोडले तर हे 4 ने वाढेल म्हणजे 80 आणि हे 4 किती 84. म्हणजे पोलोनियमचा 211 आणि 84 असं ठेवू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी विज्ञानाची उदाहरणं समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर पुन्हा तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचं एकही उदाहरण चुकणार नाही. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.